फक्त मराठी. भक्त इसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारो. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय बोलतात भक्त ऐसे जाना, कैसे जाना, तर जे देही उदास. आता प्रथम चरणामध्ये तुकोबरायांनी पहिलाच शब्द वापरला भक्त. आता महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये भक्ताचे एकूण 4 प्रकार सांगितले. ते 4 प्रकार कोणते? पहिला प्रकार आहे आर्त, दुसरा प्रकार आहे जिज्ञासू, तिसरा प्रकार आहे अर्थार्थी आणि चौथा प्रकार आहे तो ज्ञानिया. भक्त ऐसे जाना, पण कैसे जाना? अजून भक्त कुणाला म्हणावं? तुकोबराय सांगतात जे देही उदास. जो भक्त स्वतःच्या देहावर उदास आहे त्याला भक्त म्हणावं. मग जर देहाच्या उदासीनतेवरूनच फक्त भक्ताची व्याख्या केली तर मला सांगा, कुत्रा देहावर उदास नाही का? गाढव देहावर उदास नाही का? बैल देहावर उदास नाही का? कुत्र्याला माहित आहे वेळेवर मालकाने भाकरी टाकली तर बरं आहे, नाहीतर फक्त राखण करूनच मरायचं आहे. मग जर सर्व प्राणी मात्रांचा विचार केला तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या देहावरती उदास आहे. तर तुकोबरायांनी पुढचं भक्ताचं वैशिष्ट्य सांगितलं, गेले आशा पाश निवारोनी. आता प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये महाराजांनी पाश शब्द वापरला. आता मला सांगा पाश म्हणजे काय हो? तर पाश शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये आहे बंधन. पाश शब्दाचा अर्थ आहे शास्त्रामध्ये जाळं. आणि भावार्थ रामायणामध्ये याच पाशाचे एकूण 7 प्रकार आले. 7 प्रकार कोणते? पहिला प्रकार आहे काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश, मायापाश, मोहपाश आणि 7वा आहे तो जन्मपाश. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. आता या काळपाशाबद्दल जर आपण विचार केला तर सृष्टीची उत्पत्ती करते ब्रह्मदेव, ते सुद्धा या काळपाशातून सुटलेले नाहीये. दुसरा पाश आहे कर्मपाश. कर्मपाश असा आहे, केले कर्म झाले त्याची भोगा आले. नाथ महाराज नाथ हरिपाठाच्या 3ऱ्या अभंगात वर्णन करतात, उपजले मेले ऐसे किती. कर्मपाश सुद्धा कुणाला चुकत नाही. त्याबद्दल आपण फक्त मोहपाशाचं आणि आशापाशाचं उदाहरण बघू आणि पुढे हे चालू. 6वा पाश जो सांगितला भावार्थ रामायणामध्ये तो आहे मोहपाश. मोहपाशाबद्दल मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक भुंगा सकाळी उठल्याबरोबर फुलाचा मकरंद सेवन करण्याकरता तो सरोवरावर गेला आणि सरोवरावरती गेल्यानंतर फुलाचा मकरंद सेवन करता करता भुंग्याच्या लक्षातच आलं नाही की संध्याकाळ केव्हा झाली. सूर्य विकासिनी कमळ असल्यामुळे रात्रीच्या वेळेला कमळ मिटून गेलं आणि कमळ मिटून गेल्याबरोबर भुंगा कुठे अडकला? फुलाच्या पाकळ्यामध्ये. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, मला सांगा सर्वात जास्त कडक आणि टणक लाकूड कशाचं असतं? शास्त्र सांगतं आणि जुनी माणसं सांगतात सर्वात जास्त कडक आणि टणक लाकूड खैराचं असतं. तुकोबराय सांगतात नाही काष्टाचा गुमान, खैराच्या लाकडामध्ये जर भुंगा शिरला तर इकडच्या तिकडे निघून जातो, लाकडाची पर्वा करत नाही. कारण या चरणामध्ये तुकोबरायांच्या महाराज सांगतात भ्रमर भुंगा जर त्या लाकडामध्ये शिरला तर इकडच्या तिकडे निघून जातो, पर्वा करत नाही लाकडाची. पण तोच भुंगा कुठे अडकला? फुलाच्या पाकळ्यामध्ये. आता त्या फुलाच्या पाकळ्यांना तो चिरत नाही, तोडत नाही, मोडत नाही, तेथून बाहेर सुद्धा पडत नाही. त्याला वाटतं जाऊ द्या, फार झालं तर आजच्या दिवस इथंच मुक्काम करू, काय बिघडतं तरी. म्हणजे भ्रमर भुंगा त्या कमळाच्या फुलाला काय होतोय? मोहून जातो. भुंगा 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 नेमका कोणता भुंगा? तर मनुष्य रूपी भुंगा विषय रूपी मकरंद सेवन करण्याकरता संसार रूपी सरोवरावर गेला आणि संसार रूपी सरोवरावर गेल्यानंतर विषय रूपी मकरंद सेवन करता करता मनुष्य रूपी भुंग्याच्या लक्षातच आलं नाही बालपण केव्हा गेलं, तारुण्य केव्हा गेलं, वृद्धपण केव्हा गेलं, जरा अवस्था केव्हा गेली, म्हातारपण केव्हा गेलं, मनुष्य रूपी भुंग्याच्या लक्षातच आलं नाही. मनुष्य रूपी भुंग्याने तेच प्रेम भगवान परमात्म्याकडे लावलं असतं तर यदा कदाचित कर्म धर्म संयोगाने भगवान परमात्मा भेटला असता. पण तुम्ही आम्ही सर्वजण ज्या पाशामध्ये गुंतलोय त्याचं नाव आहे मोहपाश. आणि अभंगाच्या दृष्टिकोनातून जो महत्वाचा पाश या ठिकाणी बघायचा आहे त्या पाशाचं नाव आहे आशापाश. आणि म्हणून महाराज सांगताय गेले आशापाश निवारोनी. विचार जर केला
प्रत्येक जण व्यक्ती तुम्ही आम्ही सर्वच जण जीव आशा पाशामध्ये गुंतलोय. प्रत्येक जण आशा पाशामध्ये गुंतलोय. जो पहिलीत गेला त्याला असं वाटतं आपण 10वीत पहिलं यावं. जो 10वीत पहिला आला त्याला असं वाटतं आपण 12वीत पहिलं यावं. जो 12वीत आला त्याला असं वाटतं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण व्हावं. तेही झालं ईश्वर कृपेने. पुन्हा त्याला असं वाटतं नाही नाही पूर्ण शिक्षण घेऊन एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर एखादा जॉब लागावा, एखादी नोकरी लागावी अशी माणसाची आशा अपेक्षा असते, आकांक्षा असते. बरं ईश्वर कृपेने त्याच्या प्रयत्नाने त्याला नोकरी हे लागते तरी माणसाची आशा संपत. आता छोकरी नको का हो, नोकरी मिळाली मग एखादी छोकरी पाहिजेच म्हणजे माणसाची अपेक्षा संपत नाही. पण शास्त्र सांगतं बाबांनो, मर्यादेपुरती अपेक्षा असेल, आशा असेल तर माणसाचा घात होत नाही. पण मर्यादेपलीकडे माणसाची अपेक्षा गेली तर निश्चित या देहाचा घात झाल्याशिवाय राहत नाही. अर्थात मिथिला नगरी मधली पिंगला सांगते आशा ही परम दुःखम नैराश्य परमम सुखम. आशा ही माणसाला एकमेव आणि एकमेव दुःख देणारी आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबाराय सांगतात गेले आशा पाश निवारुणी. पण का हो तुकोबाराया, आशा पाशांची निवृत्ती करणाऱ्या भक्तांचं आणि देहावर उदास असणाऱ्या भक्तांचं कल्याण कशाने झालं? तुकोबाराय त्याचं उत्तर अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. विषय तो त्यांचा